विश्वकर्मा काय स्थिती आहे, निलेश विश्वकर्माचे मतदान आपल्याला पाहायला मिळेल। आणि आता 12व्या फेरीमध्ये मिळाली जाते। 12व्या फेरीमध्ये सुलभाताई खोडकेंना 384 मतं मिळाली आणि आपण म्हणजे जी अमरावतीची सुद्धा जी लीड आहे म्हणतात की आम्हाला अमरावतीचं चित्र आपण या ठिकाणी पाहत आहोत। आणि खऱ्या अर्थानं जगदीश गुप्ता यांना 12व्या फेरीमध्ये 152 मतं मिळाली, तर अलीम पटेल यांना 6917 मताची आपण या ठिकाणी आपल्याला लीड मिळाली आपल्याला दिसत आहे। म्हणजे 12व्या फेरीचा विषय चालू आहे आणि खऱ्या अर्थानं अमरावतीची जी लढत सुद्धा ही अतिशय 17व्या 18व्या फेरीपर्यंत आपल्याला चुरशीची पाहायला मिळेल अशामध्ये दुमत। और एक बड़ी खबर आ रही है अभी अमरावती में 13वीं राउंड के बाद के अगर देखे जाए तो अलीम पटेल 41,758 वोट लेकर आगे चल रहे हैं। सुलभा खोड़ के 31 लगभग 10,000 वोटों से इस समय वो आगे चल रहे हैं। और सुनील देशमुख 28,679 वोट और जगदीश गुप्ता शायद 10,075 वोट लेकर आगे चल रहे हैं। अलीम पटेल की 10,000 वोटों की लीड क्या देखते हैं आप? 41,000 तारखेचा अलीम पटेलच्या नावाने अमरावती शहराच्या आणि अमरावती विधानसभेच्या नावाने रेकॉर्ड लिहिला गेलेला आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेपासून 1960 ला 1 मे 1960 ला जेव्हापासून महाराष्ट्राची स्थापना झाली, मध्य प्रदेशामधून जेव्हा बिहार राज्य होतं, बिहार राज्यापासून महाराष्ट्र जेव्हा वेगळा केला गेला आणि त्या दिवशीपासून पाहताय की ज्या राज्यामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, विशेषतः अमरावती मधली जी विधानसभेची निवडणूक झाली, अमरावती विधानसभेच्या मतदारसंघामध्ये आपण पाहताय एका मुस्लिम अपक्ष उमेदवारांनी 41,000 मतं घेणं हा सुद्धा रेकॉर्ड झालेला आहे। येणाऱ्या 2 तासांमध्ये अमरावती विधानसभेच्या त्या घडामोडी तशा पाहणं महत्वाचं राहणार आहे। त्याच्या रेकॉर्ड केला असं म्हणायला या ठिकाणी खरं म्हणणार नाही। दुसऱ्या पंक्तीची जी खऱ्या अर्थात पाहायला मिळत आहे 31,000 मतं सुलभाताईंना मिळालेले आहे, 30,029 मतं सुनील देशमुखांना मिळाले। म्हणजे सुनील देशमुख आणि सुलभाताई खोडके यांच्यामध्ये तो 10,000चा डिफरन्स होता, त्या 10,000चा डिफरन्स अलीम पटेलने आता कॉल करून 10,000 मतं घेतलेली आहे। तर सुनील देशमुख आणि सुलभाताई खोडके यांच्या मधलं मताचा डिफरन्स 3,000 मताचा डिफरन्स आलेला आहे आणि 10,000 मताच्या अलीम पटेल 41,000 मतं घेऊन अमरावती विधानसभेमध्ये अलीम पटेलची कॅटली ही इतकी गरम झालेली आहे, या कॅटलीला आता हात लावणं सुद्धा कठीण होऊन बसलेलं आहे। अशी परिस्थिती अमरावती विधानसभेमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहे। मैं अपने टेक्निकल से जानना चाहूंगा कि अभी जो ये 12 या 13 राउंड की फेरी हो चुकी है, उसके बाद ये भी और अभी बची है तो हमें, और अभी देखिए मेलघाट में 14 फेरी, चौथी फेरी के बाद है केवलराम काळे 21,628 वोट, चिमोटे 9,152 और राजकुमार पटेल मात्र 4450 वोट। तो लगभग यहाँ पर भी 15 से 18,000 वोटों की लीड, 9,000 लगभग 12,000 वोटों की लीड काळे भी आए हैं। और एकदम अमरावती थोड़ा हटकर यदि हम बात करें महाराष्ट्र के नागपुर से विदर्भ की, तो देखिए भारतीय जनता पार्टी 595 वोटों से 5 राउंड के बाद, वर्धा से शेखर शेंडे, ये कांग्रेस से बड़ी इंटरेस्टिंग है, शेखर शेंडे साहब के पूर्व विधानसभा के उपाध्यक्ष प्रमोद शेंडे जी के, वो 3,101 वोटों से चौथे राउंड के आगे चल रहे हैं। हिंगन घाट से समीर कुनावार बीजेपी से 5,933 वोटों से आगे हैं। देवली से राजेश तो, लेकिन विदर्भ में जिस तरीके का है, और 9वीं फेरी के बाद दरियापुर में 9वीं फेरी के बाद 6,672 वोटों से उबाटाकी गजानन लौटे आगे चल रहे हैं। युवा स्वाभिमान के रमेश बुंदेले 31,057 वोट दूसरे नंबर पर, 37,29 वोट लेकर पहले नंबर पर गजानन लौटे उबाटा से आगे चल रहे हैं। देखिए जिस तरीके का मुझे नहीं, हमें जानना चाहेंगे कि क्या हमें ये दरियापुर से वो आ सकते हैं आंकड़े जो आप बता रहे हैं। देखिए 14वें राउंड का 14 राउंड के बाद 14 राउंड
इंटरेस्टिंग कहेंगे। अमरावती से रिजल्ट्स आ रहे हैं, अमरावती से ट्रेंड्स आ रहे हैं। अलीम पटेल 42 वोट लेकर सबसे है, और दूसरे नंबर पर इस समय सुनील देशमुख है 32,000 और 32,765 वोट लेकर, और गुप्ता 10,385 वोट लेकर आगे चल रहे हैं। लगभग अगर उनके 13,000 वोटों से अलीम पटेल आगे चल रहे हैं। कैसे देख रहे हैं? सगळं समीकरण बदललं, रेकॉर्ड जे मताधिक्य आपण पाहिलं होतं की 6,000वर अलीम पटेल होते, ते 45,000 मतांपर्यंत पोहोचले। दोन ते आता सांगणं तरी कठीण असेल, पण 45,000 मताची आघाडी त्यांनी करून केलेली आहे। या कॅटलीचे चक्के निश्चित त्यांनी आपल्याला स्पष्ट स्वरूपात दिसत आहे। 13,000 मताची आघाडी हा सुद्धा साधा विषय यांच्यापेक्षा अलीम पटेल हे जवळपास पिछाडीवर होते। या दोघांची टोटल मारे त्या टोटल पेक्षा अलीम पटेल आता आघाडीवर गेलेले आहे, परंतु सुनील देशमुख मधला जो चुरशीचा द्वितीय विषय आहे काठावर येऊन पोहोचलेला आहे। 200-250 मतांनी सुनील देशमुख यांच्या आघाडीवर आहे, आणि जो 10,000चा तो डिफरन्स होता विजय म्हणजे लगभग 13,000 आता 13,000 आघाडी अलीम पटेल यांनी घेतलेली आहे। 13,000 मताची आघाडी घेऊन अलीम पटेल यांनी रेकॉर्ड केलेला आहे। हा रेकॉर्ड भूतो न भविष्यती आहे। एक मुस्लिम समाजामध्ये नारा राहिला होता, अब की बार मुस्लिम आमदार। आता मुस्लिम मत किती एका आपल्या आमदारा करतात, ते मताच्या रूपामध्ये किती कन्व्हर्ट झाले, आणि त्यांनी अलीम पटेलला कशा पद्धतीने मतदान केलं, गरम केली हे आपल्याला मतांवरून माहित पडते। परंतु दुसऱ्या नंबरवर असलेले म्हणजे 15-20 मिनिटांपूर्वी फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं की सुलभाताई खोडके या आघाडीवर होत्या। सुनील देशमुख हे 5,000 ते 7,000 मतांनी पिछाडी। खोडके यांचं मताधिक्य आता अतिशय जवळ पोहोचलं आहे। जवळपास 250-300 मताच्या आघाडीवर सुलभाताई आहे, आणि त्यांच्यापेक्षा 250-300 मतांवर आपल्याला सुनील देशमुख पाहायला मिळाले आहे। येणारे मताधिक्य ज्या ज्या फेरीतून, ज्या ज्या विभागातून, ज्या ज्या भागातून, ज्या ज्या एरियातून जे खऱ्या अर्थानं फेऱ्याच्या माध्यमातून बाहेर निघेल, ती लढत असताना आपल्याला सुलभाताई खोडके यांना ज्यांच्यामध्ये पुन्हा आपल्याला चुरशीची लढाई आपल्याला पाहायला मिळेल। परंतु अलीम पटेल यांनी जो रेकॉर्ड केलेला आहे, तो रेकॉर्ड हा खऱ्या अर्थानं पाहण्यालायक रेकॉर्ड आहे। आता त्या 45,000 मतांपर्यंत पोहोचण्याकरता त्या दोघाही उमेदवाराला पहिले 13,000 ते 14,000 मतं मिळवणं गरजेचं आहे, आणि त्याच्यानंतर 45-46 मतांच्या वर गेल्यानंतर, ती आघाडी पार केल्यानंतर मग कुठं खऱ्या अर्थानं 46,000च्या वर आपल्याला खऱ्या अर्थानं मताधिक्य आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण दुसरं सुद्धा आपण आपल्या या ठिकाणी पाहिलेलं आहे, जवळपास 1,15,000ची मतमोजणी पूर्ण झालेली आहे। 80,000च्या जवळपास मतमोजणी बाकी आहे। या 80,000वर अमरावती विधानसभेचा चेहरा, अमरावती विधानसभेचा आमदार, अमरावती विधान आणि या देशाच्या सरकारमध्ये असलेला पार्टिसिपेशन, त्याचा सहभाग हा आपल्याला खऱ्या अर्थानं अजून 80,000 मतांची मोजणी झाली आहे। या 80,000 मतमोजणीमध्ये कशा पद्धतीने विभागणे होते, आणि अलीम पटेलचे मताधिक्य आहे ते बाकीच्या समाजामध्ये सुद्धा वाढतात का, हे सुद्धा पाहणं आपल्याला गरजेचं राहणार आहे। किंवा मग अलीम पटेल जर 50-52 हजारापर्यंत मतदानापर्यंत पोहोचले, तर मग ती चुरशीची जी लढाई आहे ती सुनील देशमुख आणि सुलभाताई खोडके यांच्यामध्ये आपल्याला चुरशीची लढाई शेवटच्या टप्प्यापर्यंत पाहायला मिळेल। त्याचं कारण असं आहे की जे मताधिक्य सुनील देशमुख आणि सुलभाताईंमध्ये होतं,
10,000चं मताधिक्य कमी झालं आणि सुलभाते सुनील देशमुख पुन्हा 32,000च्या घरामध्ये दोघेही जाऊन पोहोचलेले आहे. म्हणून येणारे जे मतदान राहील त्या मतदानाची टक्केवारी कोण कसं पोहोचेल, म्हणजे पहिले 45,000पर्यंत पोहोचणे आणि त्याच्यानंतर 45,000चा मतदार गट्टा पूर्ण करणे किंवा 25,000पर्यंत जर उद्या म्हणजे पोहोचलेच नाही किंवा अलीम पटेलांचं इतर समाजामध्ये जर त्यांचं मताधिक्य वाढलं तर अलीम पटेलांचं सुद्धा मताधिक्य तर मग अलीम पटेल सुद्धा ते आपल्या रेकॉर्ड पर्यंत पोहोचण्याकरता सक्षम असू शकतात असं मला वाटते. मुझे लगता है कि टेक्निकल टीम से मुझे जानकारी ये लेनी होगी अभी साइट के जो बैलेट पेपर है या फिर ईवीएम खुली है, क्योंकि अभी ये अगर ये मुस्लिम समुदाय मुस्लिम बहुल के क्योंकि वहां कैटलिक तो क्या के क्या उसके आधार पर भी बहुत चीजें होगी ये, लेकिन अभी जो जिस तरीके इनका अलीम पटेल का ये तारीफ जीते हारे वो अलग विषय है, लेकिन एक तरीके से मुझे लगता है कांग्रेस को यह है कि हर बार भेदभाव ना करके आप उनके वोट बैंक के रूप में यूज करो पर उन्हें प्रतिनिधित्व न दो, ये एक बहुत बड़ा लग रहा है. लेकिन हम अगर महाराष्ट्र की बात करें ओवरऑल महाराष्ट्र में जिस तरीके के दिख रहे हैं, भारतीय जनता पार्टी ऐसा लग रहा है कि एक तरफा चल रही है. 149 में से 123 सीटों पर क्या दर्शाता है किस तरीके का ये नहीं चल रहा है, लेकिन कि वही अच्छा परफॉर्मेंस नहीं कर पा रही कि उन्हें जो चाह रहे कि वो उनकी सीट या उनकी सरकार बने वो नजर नहीं आ रही है. लेकिन अगर हम देखें महाराष्ट्र की तो महाराष्ट्र में जिस तरीके का इस वातावरण है, जिस समय 128 से 130 सीटों पर बीजेपी आगे चल रही है, बहुत ज्यादा जरूरत नहीं पड़ेगी बीजेपी को किसी की. मुझे ऐसा लगता है कोई भी अगर भाई राष्ट्रवादी जो कह रहे थे कि राष्ट्रवादी शरद पवार एक बहुत अच्छी पार्टी बहुत वो 13 ही सीटों पर आगे चल रही है. बहुत अजीब सा कश्मकश है, लेकिन ये समझ में आ रहा है कि भारतीय जनता पार्टी बहुत आसानी से अभी तक जितने भी लगभग आधी वोटिंग होती मतगणना हो चुकी है. बहुत ज्यादा फर्क मुझे नहीं लगता है जिस समय ये पड़ेगा. अगर हम अमरावती की बात करें तो अमरावती जिस तरीके का चल रहा है, अमरावती में लग रहा है कि युति महायुति बहुत अच्छा कंफर्टेबल है, 1 या 2 सीटों पर ही वहां आगे नहीं. कैसे देख रहे हैं? पाहिलं की भारतीय जनता पार्टीने जर 110च्या वर सीट्स मिळाल्या बीजेपीला 110च्या वर सीट्स, तर मग बहुमताच्या आकड्याला पोहोचण्याकरता 35 सीट्स आपल्याला लागतात. पण 35 घेतल्या आणि 5-10 राहिले तर मग अपन मेलघाट से भी एक खबर आ रही है. मेलघाट में 6वें राउंड के बाद की जो स्थिति है उसमें भारतीय ये 25,966 वोट लेकर आघाड़ी पर है. वही डॉक्टर चिमोटे 11,642 वोट और राजकुमार पटेल 6,030 वोट, लगभग ये 14,000 वोटों से केवलराम है. और हमारे पास रिपोर्ट्स आ रही है उसको अगर देखें तो धामनगांव में भी कांग्रेस के वीरेंद्र जगताप को 11वें राउंड में 4,170 मिले हैं. प्रताप राव 68 को 5,000 पर भी 2 मतों से इस समय आगे चल रहे हैं. और हम बात करें ओवरऑल महाराष्ट्र की, अगर हम ओवरऑल महाराष्ट्र की बात भारतीय जनता पार्टी 127 सीटों पर 125 से 127 सीटों पर महाजन या गिरीश महाजन ये विजयी घोषित हो चुके हैं. ये विजय है और मावल से सुनील शेरके को विजय घोषित किया जा चुका है. ये कितने वोटों से भी ये समझ में आएगा. वही आष्टी से सुरेश धस 28,000 वोटों से आगे चल रहे हैं. देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिम से देवेंद्र फडणवीस विजय घोषित हो चुके हैं. देखिए जिस तरीके बहुत जल्दी घोषणा हो रही है, यानी किस तरीके से वोटिंग का प्रतिशत या भी जो वोट काउंटिंग चल रही है बड़े फास्ट चल रही है. आपण चित्र पाहतोय जिल्ह्याचं, एकंदरीत जिल्हा चित्र पाहतोय. आपल्याला अमरावती जिल्ह्याच्या विधानसभेमध्ये उभाटा शिवसेना एका ठिकाणी आपल्याला आघाडीवर पाहायला मिळत आहे. तर अपक्ष आपल्याला 2 ठिकाणी अपक्ष आपल्याला एका ठिकाणी अपक्ष एका ठिकाणी उभाटा आपल्याला आघाडी पाहायला मिळत आहे. परंतु बाकी 6 विधानसभा मतदारसंघामध्ये
भारतीय जनता पार्टी आघाडीवर असल्याचं चित्र आपण पाहतोय। बिल्कुल जिस तरीके भारतीय जनता पार्टी आपण आघाडीवर असल्याचं पाहत आहे आणि या भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे त्या ठिकाणी चित्र आपल्याला काही मतदान फेऱ्या झालेल्या आहे त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीने जे मताधिक्य घेतले आहे ते लक्षणीय मताधिक्य घेतलेलं आहे आणि जे द्वितीय क्रमांकावर जे सध्या उमेदवार आहे त्यांना तिथपर्यंत ती आपली मताची उमेदवारी म्हणजे मताधिक्य गाठणं हे सुद्धा खऱ्या अर्थानं महत्वाचं राहणार आहे आणि जवळपास सगळ्या मतदारसंघामध्ये चुरशीची लढाई जरी असली तरी मेळघाटामध्ये मी चुरशीची लढाई असं म्हणणार नाही। त्या ठिकाणी हेमंत चिमोटे हे काँग्रेसचे बरेच मागे आहे तर राजकुमार पटेल यांचा सध्या कुठेही थान पत्ता नाही, हे तिसऱ्या क्रमांकावर आलेले आहे। तीच परिस्थिती आपण उभाटाची दर्यापूरमध्ये पाहता प्रभा धामणगावची परिस्थिती सुद्धा मागे आहे। बडनेरा मतदारसंघामध्ये रवी राणा खूप मतांनी आघाडीवर आहे। अमरावती लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे मी असं म्हणेल काँग्रेस 1 उभाटा आणि 5 ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पार्टी 11:30 वाजेपर्यंत आपल्याला मिळत भोपळा फोडणे शक्य होईल का हे सुद्धा आपल्याला पाहणं महत्वाचं राहील कारण की मागच्या विधानसभेमध्ये